हाय हॅलो नमस्कार, मी ऋतुजा परब तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। नवीन वर्षातली पहिली ट्रिप आहे फॅमिलीसोबत आणि आपण खूप लांब जाणार आहोत फिरायला। लॉंग ड्राईव्ह करत जाणार आहोत एका डेस्टिनेशनपर्यंत। तर आजचं आपलं जे डेस्टिनेशन आहे ते साताऱ्याला आपण चाललो आहोत, सज्जनगड इथे। फॅमिली ट्रिप आहे तर सगळेच आहेत आमच्या फॅमिलीतले। तर आम्ही आता घरातनं निघालो आहोत 5:30 वाजता। खूप मजा येणार आहे या जर्नीमध्ये। तर आय होप सो तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडेल आमच्या ट्रॅव्हलचा। चला तर मग सुरुवात करूया आपल्या जर्नीला। 1 hour later. आम्ही आता CNG भरलंय आणि आता आम्ही वाट पाहतोय संतोष दादा अँड फॅमिलीची। थंडी किती आहे ना। चला चला चला, जागा बदला जागा बदला। नातवंड विचारतायत तुझी। घेऊन जा कोणाला तरी। आवाज बसलाय, कालच ऐकला। आम्ही आता पोहोचलोय सज्जनगडावर। सज्जनगडावर पोहोचता क्षणी तिथे काही शाळकरी मुलं आम्हाला दिसली आणि त्यांच्यासोबत त्या शाळेतले काही शिक्षक होते आणि त्यातलेच एक सर होते जे आम्हाला या सहलीबद्दल आणि त्यांचा एक छोटासा उपक्रम आहे शाळेचा, तर त्या उपक्रमाबद्दल आम्हाला सांगत होते। प्रत्येक महिन्याला अनंत विद्या मंदिर पट्टण कोडोली येथून आम्ही प्रत्येक महिन्याला गडकोट मोहीम आम्ही करतोय। आता जुलै महिन्यात 13 जुलैला आम्ही पन्हाळगडावर आम्ही मोहीम ही स्वच्छता मोहीम राबवलो। वीर शिवा काशीद यांचे 14वे वंशज आनंदराव काशीद यांनी आम्हाला दिवसभर पूर्ण वेळ दिला आणि तिथली आम्हाला माहिती दिली। त्यानंतर 24 ऑगस्टला आम्ही भर पावसामध्ये भुदरगडला गेलो। भुदरगडामध्ये आम्ही तिथं स्वच्छता मोहीम राबवली। आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री देसाई साहेब यांच्या प्रेरणेने आम्ही हे नवोपक्रम आमच्या शाळेमध्ये अनंत विद्या मंदिर पट्टण कोडोली या ठिकाणी आम्ही हे राबवत असतो। आणि त्याचबरोबर तालुका जिल्हास्तरीय सगळं आमचे प्रावीण्य मिळवलेली आमची शाळा आहे। जपनीज, रशियन, कन्नड ह्या विषय आमच्या शाळेमध्ये शिकवले जातात। ह्या इतर विदेशी भाषा अशा पद्धतीने आमच्या शाळेमध्ये शिकवले जातात। त्याचबरोबर असे वेगवेगळे नवोपक्रम राबवण्याची आमच्या शाळेची एक प्रथा आहे आणि त्याच उद्देशाने प्रत्येक महिन्याला एक गडकोट स्वच्छता करायचं मोहीम आम्ही राबवतोय। आतापर्यंत आमचे पन्हाळगड, त्यानंतर भुदरगड, सामानगड, पारगड हे 4 गड झालेले आहेत आणि आता आम्ही सज्जनगडवर या ठिकाणी आलेलो आहोत। आणि याच्याच नंतर आम्ही एक मोठी सल 20 तारखेला 2 वेळचा रायगडचा मोहीम आम्ही आता राबवणार आहोत। आणि तो मोहीम झाल्याच्या नंतर शेवटी रांगणागड करून आम्ही ह्या गडकोट मोहिमेचं या शैक्षणिक चालू वर्षाचं मोहीम आम्ही या ठिकाणी सांगता करणार आहोत। आणि आमचा हा व्यवस्थितपणे हा उपक्रम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालू आहे। धन्यवाद। जर कुणाला फिजिकल इश्यू असेल किंवा हेल्थ प्रॉब्लेम काही असतील आणि इतकं चढून जाणं शक्य नसेल तर या चेअरवर बसवून घेऊन जातात आणि परत सोडतात पण। तर याचे 1200 रुपये आहेत।
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे सज्जनगड. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान बहामनी शासकांनी हा किल्ला बांधला होता. त्यानंतर 1527 मध्ये हा किल्ला आदिलशाही घराण्याच्या ताब्यात आला, जो नंतर 2 एप्रिल 1663 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून ताब्यात घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विनंतीनुसार संत समर्थ रामदासांनी या गडावर कायमस्वरूपी वास्तव्य केलं. किल्ल्यावर ट्रेक सुरू करताच संपूर्ण मार्गात डावीकडे एकूण 11 हनुमान मूर्ती आहेत. संत रामदासांनी या मूर्तींची स्थापना केली होती. सज्जनगडावर पोहोचल्यावरच समोर आपल्याला एक तलाव दिसतं. या तलावाचं नाव आहे सोनाळे तलाव आणि तलावाच्या शेजारीच आपल्याला हे सज्जनगडावरचं भक्त निवास सुद्धा पाहायला मिळतं. तर इथे संत समर्थ रामदास स्वामींच्या मंदिरामध्ये फोटो आणि व्हिडिओ काढायला परमिशन नव्हती, म्हणून मी जितकं शक्य झालं तितकंच तुम्हाला बाहेरून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर इथे आतमध्ये श्री रामदास स्वामी यांचं समाधी स्थळ आहे. आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढायला अलाउड नाहीये, त्यामुळे जेव्हा आपण प्रत्यक्ष तिथे जातो तेव्हा तुम्ही ते बघू शकता. ज्यावेळी आम्ही सज्जनगडावर पोहोचलो होतो दुपारी, तेव्हा महाप्रसादाची वेळ टळून गेली होती. पण तिथे एक काका होते, त्यांनी आम्हाला अचानक सांगितलं की थोडंसं जेवण बाकी आहे, तर तुम्ही जेवढी माणसं आता इथे आहात त्यांनी पटकन जेवून घ्या. तर आम्ही हा प्रसादाचा लाभ घेतला आणि अप्रतिम जेवण होतं. आता आम्ही याच्या पलीकडे जे धरण आहे ते बघायला चाललोय. वाव, काय व्ह्यू आहे. इथे असं एकदम सगळ्या बाजूंनी अशी डोंगर रांग तयार झाली आहे आणि मध्ये अशी गावं घरं आहेत आणि इथे हे धरण आहे. समोरचं हे दृश्य बघून मला खूपच मनाला छान वाटत होतं, शांत वाटत होतं आणि म्हणून बराच वेळ मी इथे उभं राहून समोरचं दृश्य मनात साठवण्याचा प्रयत्न करत होते. शांतता आहे इथे. म्हणजे आम्ही आता बघायला आलोय म्हणून आमची थोडी बडबड आहे सगळ्यांची, पण बाकी खूप शांतता आहे इथे आणि पक्ष्यांचा आवाज येतोय. ते समोर एक मंदिर दिसतंय, आम्ही तिथे चाललोय. आम्ही जवळजवळ
तिकडच्या समोरच्या त्या बिल्डिंग दिसत आहेत ना, तिथून पूर्ण असं चालत आलोय. स्ट्रॉबेरी मसाला ताक लिंबू सरबत कोकम आहे घरगुती बनवलेलं ताक आहे थंडगार लिंबू सरबत आहे कोकम आहे स्ट्रॉबेरी ताक आहे थंडगार लिंबू सरबत आहे कोकम आहे स्ट्रॉबेरी. आमचा आता गड फिरून झालाय. आता आम्ही उतरतोय गड आणि नेक्स्ट आमचं डेस्टिनेशन काय ते तुम्हाला थोड्या वेळाने सांगते. अजून काही ठरलेलं नाहीये. खूप मोठा दौरा असणार आहे आपला हा पिकनिकचा. चला, हे काय स्ट्रॉबेरी खात आहे. हो काय लागून गेला तो वाटतं. फाटली. One hour later. ऑनेस्ट ड्रीम शेमडे हा चांगला आहे. चांगली आहे म्हणते. हॉटेल गंधर्वमध्ये नाश्ता केला आत्ता संध्याकाळचा आणि मी तर फक्त थोडीशी टेस्ट केलेली मिसळ. पण सगळे म्हणताय की इकडचा नाश्ता चांगला होता, चहा वगैरे पण चांगली होती. तर तुम्ही नक्की इथे येऊ शकता कराडमध्ये कधी आलात तर. 7 hours later. तर आत्ताच आमचं दर्शन झालंय बाप्पाचं सुंदर असं.